ठाणेकर हे दुर्दम्य इच्छाशक्ती, धाडस दाखवण्यात एक नंबर आहेत. वयाच्या 60व्या वर्षी शरद कुलकर्णी यांनी एव्हरेस्ट शिखर सर करून ते सिद्ध केले, अशी प्रांजळ कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. प्रसिद्ध गिर्यारोहक शरद कुलकर्णी लिखित ती, मी आणि पुनश्च एव्हरेस्ट या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार उदय निरुडकर, माजी नगरसेवक मनोज शिंदे तसेच कुलकर्णी यांचा संपूर्ण कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. त्यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते. कुलकर्णी यांनी वयाच्या 60व्या वर्षी एव्हरेस्ट शिखर सर केले. हे शिखर सर करताना 2019मध्ये त्यांच्या पत्नी अंजलीताई यांचे निधन झाले. अशाही परिस्थितीत न डगमगता कुलकर्णी यांनी एव्हरेस्ट शिखर सर केले, असेही शिंदे यांनी सांगितले. 2019 साली एव्हरेस्टच्या मोहिमेत पत्नी अंजलीचे दुर्दैवी निधन झाले. पण हा डाव पूर्ण व्हायला हवा, हे स्वप्न तर पूर्ण व्हायला हवं. या दुर्दैवी आघातातून बाहेर येत शरद कुलकर्णी यांनी अफाट जिद्दीच्या जोरावर दोघांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण केले. ही अर्धी राहिलेली मोहीम पूर्ण यशस्वी करीत एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय. हा विक्रम रचत असताना 2019च्या मोहिमेत एव्हरेस्ट शिखरावर मृत्युमुखी पडलेल्या आपल्या पत्नी अंजली यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दुसऱ्यांदा एव्हरेस्ट सर करून त्याच जागी तिला श्रद्धांजली अर्पण करण्याचे धाडस त्यांनी केले. याआधी वयाच्या 50 नंतर शरद कुलकर्णी यांनी पत्नी अंजलीसह ऑस्ट्रेलियातील माउंट कोझिओस्को, रशियातील एल्ब्रस आणि आफ्रिकेतील किलिमांजारो शिखर सर केले होते. आणि 4थ्या एव्हरेस्टच्या मोहिमेत अंजली यांचे माउंट एव्हरेस्टवरील हिलरी स्टेप येथे 22 मे 2019ला ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला होता. या धक्क्यातून सावरत शरद कुलकर्णी यांनी दोघांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी उर्वरित 4 खंडातील 4 सर्वोच्च शिखरे सर केली आणि अनोखा विक्रम प्रस्थापित केला. यामध्ये अकांकुगुआ, देनाली, एब्रस, अंटार्क्टिका या शिखरांचा समावेश होता. एव्हरेस्टसह 7 शिखरे सर करणारा भारताचा सर्वात वयस्कर गिर्यारोहक होण्याचा नवा विक्रम शरद कुलकर्णी यांनी प्रस्थापित केलाय. वयाची 60 वर्ष 6 महिने आणि 3 दिवस पूर्ण झाली असताना 23 मे 2023 रोजी परत एकदा माउंट एव्हरेस्ट सर करून त्या शिखरावर आपल्या पत्नीला श्रद्धांजली वाहून भारताचा राष्ट्रध्वज फडकवला आणि भारताचा सर्वाधिक वयस्कर एव्हरेस्ट वीर होण्याचा मान मिळवलाय. ती, मी आणि पुनश्च एव्हरेस्ट या पुस्तकात त्यांनी सगळे अनुभव मांडले आहेत. शरद कुलकर्णी यांनी वयाच्या 60व्या वर्षी एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केला. यांचं एक पुस्तक प्रकाशन या ठिकाणी ती, मी आणि पुनश्च एव्हरेस्ट त्या प्रकाशन सोहळ्याला मी शुभेच्छा देतो. आणि त्यांची सौभाग्यवती पत्नी अंजलीताई यांचं देखील अशाच गिर्यारोहणाच्या वेळेस शिखर सर करताना 2019ला दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु तशा परिस्थितीत धाडसाने न डगमगता शरद कुलकर्णी यांनी एव्हरेस्ट सर केला. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि ते ठाणेकर आहे. ठाणेकर दुर्दम्य इच्छाशक्ती आणि धाडस दाखवण्यामध्ये नंबर 1 आहे आणि म्हणून त्यांचं मी खूप खूप अभिनंदन. मला खूप आनंद आहे, कारण एकनाथ शिंदेजी माझ्या तिन्ही कार्यक्रमाला, म्हणजे एव्हरेस्ट जायच्या वेळेस पण त्यांनी मला फ्लॅग ऑफ केला होता. मला एव्हरेस्ट शिखर सर करून आल्यानंतर पण त्यांनी माझं अभिनंदन केलं होतं असं. आणि माझ्या मिसेसच्या नावाने एक आमच्या श्रीनगरमधील येथील एका चौकाला त्यांनी त्यांच्या तेच नामकरण झालं होतं. तर त्यांचा खूप ऋणानुबंध आहे माझ्यासाठी. ते खूप लकी माझ्यासाठी आहेत असं म्हटलं तरी चालेल. तर मला खूप आनंद झाला. त्यांच्या हाती पुस्तकाचं अनावरण झालं आणि एक एवढ्या व्यापातून पण त्यांनी भरपूर, म्हणजे थोडा नाही भरपूर वेळ दिला त्यांनी. तर त्यांचे खूप खूप आभार. भविष्यात तुमच्या काही संकल्पना आहेत का? भविष्यात संकल्पना आहेत. अंजलीच्या नावाने एक माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट काढायचं आहे आणि ते ठाण्यामध्ये काढायचं आहे. आणि आता मला शिंदे सरांनी सांगितलं की ते पूर्णपणे आणि 100% त्याला त्याच्यासाठी मदत करतील.
तर ठाण्यामध्येच एक माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट काढायची माझी इच्छा आहे आणि